श्री स्वामी समर्थ एका गायीने सांगितले की माणूस आपले नशीब कसे बदलू शकतो। स्वामी भक्त हो, आजची कथा हा प्रसंग खूप प्रेरणादायक आहे। ही कथा फक्त श्रवण केल्याने भयंकर दुःखांचा नाश होतो आणि धनसंपत्ती मिळते। सर्व कर्ज, रोग, टेन्शन, भीती, गरिबी ही कथा जाळून खाक करेल। तुमच्या मुलांवरचं मोठं संकट टळेल। जो व्यक्ती शेवटपर्यंत ही कथा ऐकेल त्याला त्याच्या मनातील इच्छित फळ मिळते। स्वतः परमेश्वराचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असतो आणि माता लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न होतात। म्हणून तुमच्या जीवनात कधी अन्नधान्याची कमतरता नसते आणि घरात पैशाची अति कमी राहणार नाही। म्हणून ही कथामध्ये सोडू नका, नाही तर पाप लागते आणि इच्छित फळही मिळत नाही। त्याआधी अशाच एका कथा ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। याने तुम्हाला आपले व्हिडिओज रोज मिळतील। स्वामी भक्त हो, प्राचीन काळातील गोष्ट आहे। एका नगरात एक अद्भुत आणि दिव्य गाय राहत होती। त्या गायीला नैतिक शास्त्राचे उत्तम ज्ञान होते। नगरातील सर्व लोक त्या गायीची सेवा करत असत। एके दिवशी नगरातील एक कुत्रा त्या गायीजवळ येतो आणि म्हणतो, हे गाय माता, नगरातील सर्व लोक तुझी पूजा सेवा करतात, तुला चांगले चांगले अन्न देतात, पण मला कोणीही प्रेम करत नाही। सगळेजण मला दगड मारून हाकलून देतात। मी माझे नशीब बदलू शकतो का आणि मी गाय बनू इच्छितो का? मला सांग, मी माझे नशीब कसं बदलू शकतो? माझं नशीब कसं बदलू शकतो? कारण मला माहीत आहे की तुला सर्व गोष्टी माहीत आहे, गोष्टीचे ज्ञान आहे, म्हणून तू मला सांगू शकतेस। तेव्हा गाय म्हणते, या विषयावर मी तुला एक गोष्ट सांगते। या गोष्टीतून तुला समजेल की कोणी आपले नशीब कसे बदलू शकतो आणि ते शक्य आहे का। स्वामी भक्त हो, गाय आपली गोष्ट सुरू करते। गाय सांगते, ही काही काळापूर्वीची गोष्ट आहे। एका छोट्याशा खेड्यात सोमेश नावाचा एक साधा शेतकरी राहत होता। त्याचे जीवन अत्यंत गरीब आणि अडचणीने भरले होते। सोमेशला 3 मुलं होते आणि तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी खूप मेहनत करत होता। काही काळानंतर त्याच्या पत्नीने पुन्हा गर्भधारण केले आणि काही महिन्याने तिने 4थ्या मुलाला जन्म दिला। 4थ्या मुलाच्या जन्मामुळे सोमेश आनंदाने उचमळून गेला। सोमेशला वाटत होते की त्याचे 4ही मुलगे मोठे होऊन कमावू लागले की त्यांचे जीवन आणि म्हातारपण सुखमय आणि आरामदायक होईल। या नवीन आनंदामुळे सोमेश आणि त्यांची पत्नी अत्यंत आनंदी होती। जेव्हा शेजारी पाजारी लोकांना हे कळले की त्यांच्या घरी पुन्हा मुलांचा जन्म झालाय, तेव्हा नातेवाईक आणि शेजारी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या घरी आले। सगळीकडे आनंद साजरा होत होता आणि सोमेशच्या घरी आनंदाचे वातावरण पसरले होते। याच दरम्यान त्यांच्या दारावर एक प्रसिद्ध संत भिक्षा मागण्यासाठी आले। महात्माजीने दारावर उभे राहून भिक्षेसाठी आवाज दिला। त्या दिवशी सोमेशच्या घरी मोठा शुभप्रसंग होता, त्यामुळे जेव्हा त्याने दारावर संतांना पाहिले तेव्हा तो ताबडतोब बाहेर गेला। साधू महाराजांना पाहून त्याने आदरपूर्वक म्हणाले, गुरुदेव, आज आपण माझ्या घरी या शुभ दिवशी आले आहात, हे माझ्यासाठी खूप सौभाग्याचं आहे। कृपया घरात येऊन काही जलपान घ्या आणि माझ्या नवजात मुलांना तुमचे आशीर्वाद द्या। कृपया घरात येऊन काही जलपान घ्या आणि माझ्या नवजात मुलांना तुमचे आशीर्वाद द्या। स्वामी भक्त हो, जेव्हा सोमेशने त्या साधू महाराजांना वारंवार घरात येण्यासाठी विनंती केली तेव्हा महात्मा त्यांच्या प्रार्थनेला दुर्लक्ष करू शकले नाहीत। शेवटी सोमेशच्या विनम्र आग्रहाला मान देत ते त्यांच्या घरी आले। सोमेश आणि त्यांच्या पत्नी साधू महाराजांना खूप आदर आणि श्रद्धेने स्वागत केले। त्यांनी साधूंना घरात बसवले आणि उत्तम भोजन दिले। साधू महाराजांनी ते भोजन शांतपणे ग्रहण केले। भोजन संपल्यानंतर सोमेशने आपला आनंद व्यक्त करत साधू महाराजांना विनम्रपणे सांगितले, गुरुदेव, हा माझा नवजात पुत्र आहे। कृपया याला असे आशीर्वाद द्या की त्याच्या जीवनात कधीही कोणतेही दुःख, संकट किंवा अडचण येऊ नये। साधू महाराजांनी जेव्हा मुलाला आशीर्वाद देण्यासाठी आपला हात वर केला आणि त्यांच्याकडे पाहिले तेव्हा त्यांची नजर मुलाच्या हातावरील एका खास खुणेवर थांबली। त्या खुणेला पाहताच साधू महाराज एकदम विचारात पडले। हे पाहून सोमेश थोडा चिंतित झाला। त्याने थोड्या घाबरलेल्या स्वरात विचारले, महात्मा जी, काय झाले? माझ्या मुलाला
पाहून तुम्ही काय गंभीर विचारात पडला आहात का? कृपया मला सत्य सांगा. सगळे ठीक आहे ना? साधू महाराज स्मित हास्य करत म्हणाले, बेटा, चिंता करण्याची काही गरज नाही. सर्व काही कुशल आहे. तुमच्या घरी हा बालक अत्यंत शुभवेळी जन्माला आलाय. त्याच्या हातावर जी खास खून आहे, जो संकेत आहे, तो हा मुलगा खूपच भाग्यवान आहे. भविष्यकाळात ज्याच्या जीवनात राजयोग लिहिलेला आहे, एक दिवस हा बालक मोठा होऊन या नगराचा राजा बनेल. साधूच्या या शब्दांनी सोमेशचे अचंबित झाला. त्याने विचारले, महाराज, हे कसे शक्य आहे? एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा राजा कसं बनू शकतो? हे माझ्या आकलनाच्या बाहेर आहे. साधू महाराजांनी सोमेशला शांतपणे समजवले आणि म्हणाले, बेटा, या जगात सर्व काही ईश्वराच्या इच्छेने शक्य आहे. तुमच्या मुलाने आपल्या मागील जन्मात नक्कीच काही असे पुण्यकर्म केले असतील, ज्यामुळे त्याला या जन्मात राजपटाचा वरदान मिळालाय. हा बालक आपल्या नशिबाने एक दिवस महान बनेल. स्वामी भक्त हो. महात्मा पुढे सोमेशला समजावत म्हणाले, बेटा, जेव्हा तुमचा मुलगा तरुण होईल आणि विवाहयोग्य वयात पोहोचेल, तेव्हा त्याचे लग्न या नगराच्या राजाची एकुलती एक मुलगीसोबत होईल. लग्नानंतरचं राज्याचे संपूर्ण धनसंपत्ती, वैभव आणि राजसत्ता तुमच्या मुलाच्या ताब्यात येईल. हे मी काही अंदाजाने म्हणत नाही, तर मी हे स्पष्टपणे या बालकाच्या भाग्यरेषामध्ये पाहू सांगत आहे आणि तुला सांगत आहे. यावर महात्माजीच्या या भविष्यवाणी ऐकल्यानंतर सोमेश आणि त्यांची पत्नी अतिशय आनंदी झाले. त्यांना वाटले की त्यांच्या घरी साधारण बालकाचा नाही, तर भविष्याच्या एका महान राजाचा जन्म झालाय. त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. हळूहळू या घटनेची चर्चा संपूर्ण गावात पसरली. प्रत्येकजण याबद्दल आश्चर्य करत होता की एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा आणि कसा काय एक दिवशी नगराचा राजा बनेल. दूरदूरच्या गावामधूनही लोक आता सोमेशच्या घरी येऊ लागले, कारण त्यांना त्या भाग्यशाली बालकाचे दर्शन घ्यायचे होते, ज्याच्याबद्दल इतकी अद्भुत भविष्यवाणी करण्यात आली होती. दुसरीकडे ज्यांच्याबद्दल महात्माजीने भविष्यवाणी केली होती की त्यांच्या मुलीचे लग्न सोमेशच्या मुलाशी होईल, तो राजा एका दिवशी जंगलात शिकार करण्यासाठी गेला. राजा सोबत काही सैनिकांचाही ताफा होता. राजा जंगलात शिकार शोधत इकडे तिकडे भटकत होता. अचानक त्याच्या नजरेस एक सुंदर आणि चपळ हरिण पडली. हरिण दिसताच राजाने आपल्या घोड्याला वेगाने त्यांच्या दिशेने पळवले आणि त्याला पकडण्यासाठी जोरात पाठलाग करू लागला. राजा हरिणाच्या मागे खूप दूरवर गेला, मात्र जंगल खूप दाट आणि गुंतागुंतीचे होते, त्यामुळे राजासोबत असलेले सैनिक हळूहळू मागे पडले. राजाने खूप वेळ त्या हरिणाचा पाठलाग केला, पण तो शिकार करण्यात अपयशी ठरला. जंगलाच्या गडद भागात हरिण अचानक गायब झाली आणि राजा त्याला शोधू शकला नाही. स्वामी भक्त हो. हरिणाचा पाठलाग करताना बराच वेळ गेला होता आणि राजा जंगलात खूप लांबवर गेला होता. या दीर्घ प्रवासामुळे त्याला खूपच तहान लागली होती आणि त्याचा घसा तहान लागली होती, त्यामुळे त्याचा घसा पूर्णपणे कोरडा पडला होता. पाण्याच्या शोधात त्याने चारही दिशांना नजर फिरवली, पण घनदाट जंगलात कुठेही पाण्याचा स्रोत दिसला नाही. आपली तहान भागवण्यासाठी राजाने घोड्यावर स्वार घेऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतला. थोड्या अंतरावर त्याला एक गाव दिसले. हे ते गाव होते जिथे सोमेश नावाच्या शेतकऱ्याचं घर होते आणि जिथे अलीकड एका भाग्यवान मुलाचा जन्म झाला होता. जसे जसे राजा त्या गावाजवळ पोहोचला, त्याची नजर एका साध्या झोपडीवर पडली. झोपडीच्या बाहेर एक सिद्ध साधू महाराज ध्यानस्थ स्थितीत बसले होते. राजा घोड्यावरून उतरला आणि साधू महाराजांना आदरपूर्वक प्रणाम केला. प्रणाम केल्यानंतर राजाने नम्र स्वरात म्हटले, महात्माजी, मला खूप तहान लागली आहे. जर आपण मला थोडेसे पाणी पाजले तर आपले खूप उपकार होतील. साधू महाराजांनी राजाकडे पाहत स्मित हास्य केले आणि म्हणाले, राजन, आपण थोडा वेळ थांबा, मी आपल्यासाठी लगेच पाणी आणतो. आणि असे म्हणून साधू महाराज झोपडीच्या आत गेले. काही क्षणांनंतर साधू महाराज आपल्या हाताने पाण्याने भरलेला लोटा घेऊन बाहेर आले. त्यांनी तो लोटा राजाला दिला. राजाने खूप समाधानाने ते पाणी पिले आणि आपली तहान भागवली. ताजे आणि थंड पाणी पिऊन राजाचा थकवा काही प्रमाणात दूर झाला आणि त्याने साधू महाराजांना आभार मानले. जसे राजा परत जाण्याची तयारी करीत होता,
त्याची नजर काही अंतरावर चाललेल्या लोकांच्या गर्दीकडे गेली. ते लोक आपापसात काहीतरी बोलत होते आणि ते बोलत गावाकडे जात होते. हे पाहून राजाला आश्चर्य वाटले आणि त्याने मनातच ठरवले की तू या गर्दीचे कारण नक्कीच जाणून घेईल. राजाने पाहिले की मोठ्या संख्येने लोक एका दिशेला जात होते आणि उत्साहाने एकमेकांशी बोलत होते. हे पाहून राजाला कुतूहल वाटले. त्याने साधू महाराजांना विचारले, प्रभू, हे इतके लोक एकत्र कुठे चालले आहेत? असे काय विशेष आहे जे त्यांना एकत्रित होण्यासाठी प्रेरित करत आहे? साधू महाराज शांतपणाने म्हणाले, राजन, हे सर्व लोक एका शेतकऱ्याच्या घरी जात आहेत. त्या शेतकऱ्याच्या घरी नुकतेच एका मुलाचा जन्म झालाय आणि लोक त्या मुलाचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक आहेत. राजाने आश्चर्याने विचारले, महात्माजी, त्या मुलात असे काय विशेष आहे की इतके लोक त्याच्या दर्शनासाठी जात आहेत? तो बालक सामान्य नाही का? साधू महाराज स्मित हास्य करत म्हणाले, राजन, त्या मुलाच्या हातावर एक विशिष्ट निशाण आहे आणि तो निशाण हे सूचित करतो की तो भविष्यात या राजाचा राजा बनेल. हा मुलगा साधारण नाही. त्याच्या नशिबाची रेषा सांगते की त्याचे भाग्य त्याला राजगादीपर्यंत पोचवेल. हे ऐकून राजा हसला आणि व्यंगपूर्ण स्वरात म्हणाला, महात्माजी, हे सर्व कल्पना आहे, असत्य आहे. असे कधीच होऊ शकत नाही. या राजा मी स्वतः आहे आणि मी कधीही एक गरीब शेतकऱ्याच्या मुलाला या राज्याचा राजा होऊ देणार नाही. हे पूर्ण अशक्य आहे. महात्माजींनी खोल श्वास घेतला आणि राजाला समजावत म्हणाले, राजन, माणूस ना कुणाला गरीब बनवू शकतो ना कुणाला राजा. हे खेळ सर्व काही ईश्वराचे आहेत. त्याच्या इच्छेने हे जग चालते. म्हणून माणूस केवळ प्रयत्न करू शकतो, पण परिणाम त्याच्या हातात नसतो. मग साधू महाराजांनी राजाकडे पाहून गंभीर स्वरात म्हणाले, आणि जिथे त्या शेतकऱ्याच्या मुलाचा राजा बनण्याचा प्रश्न आहे, तिथे मी तुम्हाला हे देखील सांगतो की नियतीने आधीच सर्व काही ठरवले आहे. आजपासून बरोबर 16 वर्षानंतर त्या शेतकऱ्याचा मुलगा तुमच्याशी तुमच्या मुलीशी विवाह करेल आणि लग्नानंतर तो केवळ तुमचा जावईच होणार नाही, तर या नगराचा राजा देखील तो बनेल. हा विधीचा नियम आहे आणि जो कोणीही बदलू शकत नाही. राजाने या गोष्टी ऐकून गंभीर भावनेने विचार केला आणि जरी साधू महाराजांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवणे त्याला कठीण वाटत होते, तरीही या शब्दांनी त्याच्या मनाचे शंकेचे बीज नक्कीच पेरले. राजाने आश्चर्याने विचारले, कुठली मुलगी? माझ्या घरी तर अजून कोणतीही संतती नाही. अशा परिस्थितीत तुमचे हे म्हणणे खरे कसे होईल? हे ऐकून साधू महाराज स्मित हास्य करून म्हणाले, राजन, चिंता करू नका. आजपासून बरोबर 1 वर्षानंतर तुमची राणी एका कन्येला जन्म देईल आणि हीच कन्या पुढे जाऊन त्या गरीब शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न करेल आणि त्याची पत्नी बनेल. विवाहानंतर तो बालक या नगराचा राजा बनेल. ही ईश्वराची योजना आहे, जी कोणीही बदलू शकत नाही. साधू महाराजांचे हे शब्द ऐकून राजा 2 प्रकारच्या भावनांनी भरला. एकीकडे तर तो खूप आनंदी झाला की त्याला संतती होईल आणि तो एका कन्येचा पिता होईल, कारण राजा आणि राणी अनेक वर्षापासून सततीची वाट पाहत होते. मुलीच्या जन्माच्या विचाराने त्याचे हृदय अफार आनंदाने भरून गेले. पण दुसरीकडे राजाच्या मनात असंतोष आणि दुःखाचे ढग दाटून आले. तो या विचाराने अस्वस्थ झाला की त्याच्या मुलीचे लग्न एका साध्या शेतकऱ्याच्या मुलाशी होईल. हा विचार त्याला केवळ चिंतेत टाकत नव्हता, तर त्याला आतून क्रोधितही करत होता. त्याने मनाशी विचार केला, हे कसे शक्य आहे की एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा माझ्या कुटुंबाचा भाग बनेल? माझ्या जावई बनण्याचे स्वप्नही पाहू शकत नाही. मी असे कधीच होऊ देणार नाही. काही वेळ राजाने हा विचारात गमावला. तो रागाने संभ्रमात अडकला होता. त्यानंतर त्याने साधू महाराजांना म्हटले, महात्माजी, मी तुमच्या भविष्यवाणीचा आदर करतो, पण ही गोष्ट मी स्वीकारू शकत नाही. माझ्या मुलीचे लग्न एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाशी कधीच होऊ शकत नाही. मी हे कधी होऊ देणार नाही. मग मला हे काही करावे लागेल तरी चालेल. साधू महाराजांनी राजेची गोष्ट शांतपणे ऐकली आणि गंभीर स्वरात म्हणाले, राजन, हे तर विधीचा नियम आहे. कोणाच्या नशिबात काय लिहिले ते ना बदलते ना येते.
मिटवता येते. ते अगदी दगडावर कोरलेल्या रेषेसारखे आहे, ज्यावर कोणतीही छेडछाड होऊ शकत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी जे होणार आहे ते होणारच. साधू महाराजांचे शब्द राजाच्या मनात घुमू लागले. तो भ्रमित पडला आणि चिंतेत पडला, कारण त्याला हे कळत नव्हते की या भविष्यवाणीचा तो सामना कसा करेल. स्वामी भक्त हो, राजाला त्याच्या सामर्थ्याची आणि अधिकाराचा खूप अहंकार होता. राजाने साधू महाराजांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत कठोर स्वरात म्हटले, महात्माजी, काहीही झाले तरी मी माझ्या मुलीचे लग्न त्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाशी कधीही घडू देणार नाही. आणि जे विधाते त्यांनी लिहिले आहे त्या मागच्या भाग्याचा प्रश्न आहे, तर मी ते भाग्य बदलू दाखवेन. माझ्या निर्णयासमोर कोणतीही भविष्यवाणी टिकू शकत नाही. साधू महाराजांनी राजाचे हे शब्द ऐकून हलक्या स्मिताचे उत्तर दिले. राजन, तुम्ही इथे आहात आणि मीही इथे आहे. वेळ येऊ द्या, मग दिसेल की भाग्याची ताकद किती आहे आणि तुमची हट्टाग्रह किंवा किती प्रभाव पडते. म्हणून हे तर वेळच सांगेल की कोणावर कोण भारी पडते. राजा साधू महाराजांच्या बोलण्याला सामोरे जात म्हटले, ठीक आहे महात्माजी, वेळ येऊ द्या, मी पाहीन काय होते ते. एवढे बोलेन राजाने साधू महाराजांना प्रणाम केले आणि आपल्या घोड्यावर बसला आणि महालाकडे परतला. महालात पोचताना राजाचे मन शांत झाले नाही. तो गहन चिंतेत बुडला होता आणि विचार करत होता, मी असे काय करू ज्यामुळे ही समस्या सुटेल. असा उपाय असावा की सापही मरो आणि लाटीही तुटू नये. माझ्या मुलीचे लग्न त्या गरीब शेतकऱ्याच्या मुलाशी कधीच होऊ नये. पण हे सगळे शांतपणे आणि कुठलाही वाद न होता व्हायला हवे. राज्याचे डोकं पूर्ण रात्र याच विचारात गुंतले होते. त्याने विचार केला, योजना अशी असावी की ज्यामुळे सर्वांचे लक्ष चुकवता येईल आणि समस्या कायमस्वरूपी सोडवता येईल. बऱ्याच वेळ विचार केल्यानंतर राजाला एक युक्ती सुचली. त्याने दुसऱ्या दिवशी साधूचा वेश धारण केला आणि त्या गावाकडे निघाला जिथे सोमेश नावाचा शेतकरी राहत होता. राजाने आपला वेश असा बदलला की कोणालाही तो ओळखता येणार नाही. गावात पोचल्यानंतर त्याने लोकांना विचारले, भाऊ, तुम्ही मला त्या घरचा पत्ता सांगू शकता का जिथे अलीकडचे एका मुलाचा जन्म झालाय. गावकऱ्यांनी सहजपणे उत्तर दिले, महात्माजी, ते घर सोमेश नावाच्या शेतकऱ्याचे आहे. ते गावाच्या पूर्व टोकाला आहे. तिथे जाऊन तुम्हाला ते घर सापडेल. राजाने गावकऱ्याचे आभार मानले आणि सोमेशच्या घराकडे निघाला. बऱ्याच शोधानंतर जेव्हा राजा सोमेशच्या घराजवळ पोचला तेव्हा त्याने घराबाहेर उभे राहून मोठ्याने आवाज दिला, कोणी आहे का? त्या साधूला दान देण्याची कृपा कोण करेल का? साधूचा आवाज ऐकून सोमेश लगेच घराबाहेर आला आणि पाहिले. त्याने साधूला पाहताच श्रद्धेने प्रणाम केला आणि विचारले, महात्माजी, मी तुमची कोणती सेवा करू शकतो? साधू, जो प्रत्यक्षात राजा होता, त्याने गंभीर स्वरात उत्तर दिले, मी खूप दूरवर आलो आहे. तू मला काही दान देऊ शकशील का? माझा प्रवास खूप लांबचा होता आणि मी खूप थकलो आहे. हे ऐकून सोमेशने उत्साहाने म्हटले, बाबा, कृपया थोडी प्रतीक्षा करा. मी लगेच घरातून काहीतरी घेऊन येतो. पण सोमेशला काही आणण्यासाठी आत जाण्यापूर्वी साधूच्या वेशातील राजाने म्हटले, तुझ्या घराकडे पाहून मला असे जाणवत आहे की अलीकडे येथे एखाद्या मुलाचा जन्म झालाय आणि जर मी चुकीचा नसतो तर त्या मुलाच्या उजव्या हातावर निळ्या रंगाचा एक विशेष खून असेल. मग सोमेश आश्चर्यचकित होतो. म्हणाला, हो बाबा, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. माझ्या चौथ्या मुलाच्या हातावर खरोखरच अशी खून आहे. हे ऐकून साधू म्हणाला, मग तू मला त्या मुलाला दाखवू शकशील का? मी त्याला पाहून काही महत्त्वाचे सांगू इच्छितो. सोमेश तात्काळ आपल्या घरात गेला आणि आपल्या नवजात मुलाला घेऊन बाहेर आला. त्याने मुलाला साधूच्या समोर आणले. साधू, जो प्रत्यक्षात राजा होता, त्याने त्या मुलाकडे बारकाईने पाहिले आणि गंभीर स्वरात म्हटले, तुझ्या मुलाचे भविष्य खूप उज्ज्वल होऊ शकते. तो मोठा होऊन महान व्यक्ती बनू शकतो. पण यात एक मोठी अडचण आहे. हे ऐकून सोमेश चिंतेत पडला आणि नम्रतेने त्याने विचारले, महात्माजी, कृपया स्पष्ट सांगा, अडचण कशाची आहे? साधूने हळूहळू सांगितले, पहा, तू एक गरीब शेतकरी आहेस. तुझ्याकडे आधीच 3 मुले आहेत आणि हा तुझा चौथा मुलगा आहे.
तुझी आर्थिक परिस्थिती कमजोर आहे. मी पाहतोय की तू तुझ्या 3 मोठ्या मुलांना योग्य शिक्षण देऊ शकला नाहीस. ते अशिक्षित राहिले आहेत कारण तुझं उत्पन्न इतकं कमी आहे की तू त्यांना शिक्षणाचा खर्च उचलू शकला नाहीस. हीच परिस्थिती तुझ्या या लहान मुलासोबत होऊ शकते. जर तू अशाच संघर्षात गुंतला राहिलास तर तू त्याला योग्य प्रकारे सांभाळू शकणार नाहीस आणि तोही अशिक्षित आणि अनपढ राहील. सोमेशची चिंता आणखीनच वाढली. त्याने घाईघाईने विचारले, महात्माजी, याचा काय उपाय आहे? कृपया मला मार्गदर्शन करा. साधूने गंभीरतेने समजावले, जर तुला खरोखरच वाटत असेल की तुझ्या लहान मुलाचे भविष्य उज्ज्वल व्हावे आणि तो या राजाचा राजा बनण्याचा शक्यतेपर्यंत पोचवावा, तर तुला त्याच्या शिक्षण आणि संगोपनावर विशेष लक्ष द्यावे लागेल. तुला त्याला एखाद्या चांगल्या गुरुकुलात पाठवावे लागेल, जिथे त्याला उत्तम शिक्षण आणि दीक्षा मिळेल. चांगल्या शिक्षणाशिवाय त्याचे भाग्य कधीही उज्ज्वल होऊ शकत नाही. ही जबाबदारी तुझी आहे की तू शक्य करून दाखव. साधूच्या बोलण्याने सोमेश गहन विचारात पडला. त्याने जाणवले की आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला नक्कीच आपल्या मर्यादावर मात करून काही पुढे पाऊल उचलावे लागेल. स्वामी भक्त हो, साधू महाराजांनी गंभीरतेने सोमेशला सांगितले, पहा, मला असे वाटत नाही की तुझ्याकडे इतकी क्षमता आहे की तू आपल्या मुलाला ती शिक्षा आणि संस्कार देऊ शकशील जे त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहेत. माझा एक सल्ला आहे, तू आपला हा मुलगा काही वर्षासाठी माझ्या संरक्षणात सुपूर्द कर. मी त्याला माझ्या गुरुकुलात घेऊन जाईन. तिथे त्याला उत्तम शिक्षण मिळेल, संस्कार मिळतील. मी त्याला फक्त ज्ञानी आणि विद्वानच नाही बनवणार, तर त्याचे असं चारित्र्य निर्माण करेन की तो भविष्यात महानतेच्या शिखरावर पोचेल. आणि जर तो अशिक्षित राहिला तर त्याचे भविष्य अंधारात जाण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही. साधू महाराजांचे हे शब्द ऐकून सोमेश विचारात पडला. तो मनातल्या मनात विचार करू लागला, साधू महाराज जे काही सांगत आहेत ते पूर्णपणे सत्य आहे. जर माझ्या मुलाला भविष्यात या नगराचा राजा व्हायचा असेल तर त्याला शिक्षित आणि योग्य असं शिक्षण द्यायला हवं, अत्यंत आवश्यक आहे. पण माझी गरिबी आणि अशिक्षितपणा माझ्या मुलाच्या शिक्षणात अडथळा ठरेल. त्याने ठरवले की साधू महाराजांच्या शरणात आपल्या मुलाला काही काळासाठी पाठवण्याचा विचार योग्य ठरू शकतो. काही वेळानंतर सोमेशचा मंद स्वरात म्हटले, साधू महाराज, तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे. मी मानतो की जर माझ्या मुलाला राजा व्हायचं असेल तर त्याला शिक्षित होणं आवश्यक आहे. पण यात एक समस्या आहे. माझी पत्नी आपल्या मुलाला आपल्यापासून दूर कधीच होऊ देणार नाही. ती याला काहीही काळासाठी आमच्यापासून वेगळं होण्यास तयार होणार नाही. साधूच्या वेशातील राजाने त्याचं बोलणे शांतपणे ऐकलं आणि सौम्य स्वरूपात उत्तर दिलं, पहा, मी तुमच्याकडून तुमचा मुलगा कायम स्वरूपी मागत नाहीये. मी त्याला फक्त काही वर्षासाठी माझ्यासोबत नेणार आहे, जेणेकरून त्याचं शिक्षण पूर्ण होईल. जेव्हा तो 18 वर्षाचा होईल आणि त्याचं सर्व ज्ञान व कौशल्य पूर्ण होईल तेव्हा मी त्याला तुमच्याकडे परत आणून देईन. त्यानंतर तुम्ही तुमच्या मुलासोबत सुख शांतीने राहू शकता. राजाने पुढे समजावत सांगितले, हा विचार करा की या काळातील त्याग किती मोठं फळ देऊ शकेल. तुमचा मुलगा विद्वान, योग्य आणि या राज्याचा भविष्यातील राजा बनेल. तुमच्या या त्यागाचा परिणाम असा होईल ज्याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही. जर तुम्ही त्याला अशिक्षित ठेवलं तर तो एक साधं जीवन जगेल, पण जर तुम्ही त्याला माझ्या देखरेखीखाली पाठवलं तर तो एक असामान्य जीवन जगेल. आता हे पूर्णतः तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे. साधू महाराजांचे शब्द ऐकून सोमेश आणखी गहन विचारात पडला. त्याला जाणवत होते की मुलाला काही वर्षासाठी दूर पाठवणं कठीण असलं तरी त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे पाऊल खूप गरजेचं आहे. स्वामी भक्त हो, साधूच्या वेशात आलेल्या राजाने सोमेशसोबत केलेल्या संवादाने त्याला वाटले की त्या महात्म्याच्या शब्दामध्ये खरोखरच सत्यता आहे आणि योग्य मार्गदर्शन आहे. सोमेशला अजिबात कल्पना नव्हती की साधूच्या वेशात उभा असलेला व्यक्ती दुसरा कोणीही नसून स्वतः या नगराचा राजा आहे आणि या गोष्टीवर मागे एक वेगळीच गहन योजना दडलेली आहे. सोमेश आपल्या मनात निर्णय बद्दल उत्सुकता आणि चिंता घेऊन आपल्या पत्नीकडे गेला.
आणि तो म्हणाला, भाग्यवान, आपल्या घराच्या दारात एक खूपच ज्ञानी आणि तपस्वी महात्माजी आले आहात. त्यांनी विनंती केली आहे की आपण आपल्या या लहानशा मुलाला काही काळासाठी त्यांच्या संरक्षणात द्यावं, जेणेकरून ते त्याचं शिक्षण दीक्षा घेतील आणि त्याला एक विद्वान, योग्य आणि महान व्यक्ती बनवतील. हे आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्णसंधी असू शकते. सोमेशच्या पत्नीने त्याच्या या शब्दाला ऐकले आणि त्वरित नकार देऊ म्हणाली, हे आपले मूल आहे आणि मी याला स्वतःपासून दूर करू शकत नाही. तो खूपच लहान आहे. एका आईसाठी आपल्या बाळाला स्वतःपासून वेगळे करणे अशक्य आहे. पण सोमेशने संयमाने तिला समजवण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, भाग्यवान, हे मूल त्याच्याकडे कायमचे जाणार नाही. महात्माजीने वचन दिले आहे की जेव्हा तो 18 वर्षाचा होईल, पूर्णतः शिक्षित व संयम बनेल, तेव्हा त्याला आपल्याकडे परत आणून देतील. विचार कर, जर आपले मूल अशिक्षित राहिले तर त्याचे भविष्य काय असेल? पण जर त्याला चांगले शिक्षण मिळाले आणि गुरुकुलात उच्च शिक्षण घेतले तर एक दिवस तो या नगराचा राजा होऊ शकतो. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण इतकाही त्याग करू शकत नाही का? सोमेशच्या वारावर समजविणे आणि त्याच्या शब्दामधील सत्यामुळे पत्नीला हळूहळू नकार वितळू लागला. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, जर हे आपल्या मुलाच्या भविष्यासाठी चांगले असेल तर मी त्याला स्वतःपासून दूर पाठवायला तयार आहे. पण माझी एक अट आहे. साधूच्या वेशात आलेल्या राजाने गंभीरपणे सांगितले. सांगा, तुमच्या अटी काय आहेत? मी त्यांना नक्कीच ऐकेन. सोमेशची पत्नी ठामपणे म्हणाली, जेव्हा आमचा मुलगा 18 वर्षाचा होईपर्यंत आणि त्याचे शिक्षण पूर्ण होईल तेव्हा तुम्ही त्याला आम्हाला परत करावे लागेल आणि आम्ही आमच्या मुलाला तुमच्याकडे त्याच वेळेस देऊ शकतो जेव्हा तुम्ही आमच्या या अटीला मान्य कराल. राजा, जो आधीच या परिस्थितीशी तयार होता, लगेच सहमती दर्शवत म्हणाला, तुमच्या या अटीला मी पूर्णपणे स्वीकारतो. मी वचन देतो की जेव्हा हा बालक 18 वर्षाचा होईल तेव्हा त्याला तुमच्याकडे परत करेन. तोपर्यंत मी त्याला माझ्या गुरुकुलात शिक्षित करून त्याला योग्य आणि महान बनवेल. आता सोमेश आणि त्यांची पत्नी दोघेही आपल्या मुलाला साधूच्या वेशात आलेल्या राजाला देण्यासाठी तयार झाले. त्यांच्या मनात मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशा होती, पण आईची ममता आणि पित्याची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. त्यांनी राजाला वारंवार सांगितले, कृपया या मुलाची चांगली काळजी घ्या आणि त्याला अशा प्रकारे घडवा की तो फक्त आमचा नाही तर संपूर्ण नगराचा गर्व होईल. मित्रांनो, तुम्हाला राजा जो ब्राह्मणाच्या वेशात चांगल्या प्रकारे लपला होता तो म्हणाला, आता विलंब करू नका. तुमचा पुत्र माझ्या हवाली करा. मी त्याची काळजी तुमच्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे घेईल आणि त्याला एक महान शिक्षित व्यक्ती नक्कीच बनवेल. सोमेश आणि त्यांची पत्नी आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी इच्छा व्यक्त करत मनावर दगड ठेवून त्याला राजाला सोपवले. मूल त्यांना अजिबात कल्पना नव्हती की ज्याला ते तपस्वी मानत होते तो खरा राजा आहे आणि या निरागस मुलासाठी त्याचे इरादे काही वेगळेच आहेत. राजाने आनंदाने मुलाला घेऊन तिथून निघाला. त्याच्या चेहऱ्यावर समाधान आणि विजयाची भावना होती, कारण आज त्याची योजना पूर्णपणे यशस्वी झाली होती. तो विचार करत होता की कसे त्याने चतुराईने आपल्या योजनेला अंमलात आणले. राजा हळूहळू मुलाला घेऊन नदीच्या काठी पोचला. नदीच्या शांत पाण्याकडे पाहत राजा त्याच्या पुढच्या पावलांवर विचार करू लागला. त्याच्या मनात घातक विचार येऊ लागले. त्याने विचार केला, मी या मुलाला गळा दाबून मारले, त्याला शांत संपवतो आणि नंतर त्याला नदीत वाहून देतो. अशा प्रकारे ना तो कोणी शोधू शकेल आणि ना तो कधी माझ्या मुलीशी विवाह करू शकेल. पण जसं त्याने त्या मुलाच्या निरागस आणि निष्पाप चेहऱ्याकडे पाहिले, त्याच्या अंतकरण धडधड सुरू झाली. त्याच्या मनात दुसरी एक आवाज उठली, हे लहान मूल, निर्दोष मूल, तुझ्यासाठी मला काय धोका आहे आणि त्याने माझं काय वाईट केले की मी त्याची हत्या करायला हवी? तुला माहीत आहे का की या निरागस मुलाची हत्या केल्यावर तुला नरकात ही जागा मिळणार नाही. राजाच्या अंतर्मनाची पुकार ऐकून त्याच्या हातात कप सुरू झाला. त्याच्या मनात एक गडबड झाली आणि त्याने त्या मासूम मुलाला दुखवण्याचा धाडस केलं नाही. त्याने विचार केला, मी या मुलाची हत्या
करू शकत नाही, पण मला काहीतरी करायला हवे की असं, जेणेकरून हा मुलगा नेहमीसाठी माझ्या मुलीच्या भाग्यापासून बाहेर पडेल आणि मी माझ्या योजनेत यशस्वी होईल. राजा त्याच्या मनात विचार सुरू होता. खूप वेळ विचार करत राहिला. अखेर त्याला एक धाडसी योजना सुचली. त्याने ठरवलं की त्या मुलाला जिवंत ठेवून एका बॉक्समध्ये बंद करावं आणि त्या बॉक्सच्या नदीच्या वाहत्या पाण्यात सोडून द्यावं. अशा प्रकारे तो मुलाचा थेट वध करण्याचा पापापासून वाचेल आणि तरीही त्या मुलाचे जीवन संपवता येईल. मग राजा विचार करत होता, जर मी त्याला पाण्यात सोडलं तर मला दोष लागणार नाही आणि हा मुलगा माझ्या जीवनाच्या रस्त्यात अडथळा बनणार नाही. माझी मुलगी त्याच्याशी कधीच विवाह करणार नाही. राजाने तातडीने एक विशेष प्रकारचे सदूक तयार करून घेतला. त्याने खात्री केली की त्या सदुकात त्या मुलाला पुरेशी हवा असेल, जेणेकरून तो श्वास घेऊ शकेल आणि तो सदकू इतका मजबूत असेल की पाण्यात वाहत जाताना तो बुडणार नाही. राजा त्याच्या विचारांना प्रत्यक्षात आणण्यासाठी तयारी करत होता. त्या मासूस मुलाला सदकोदात ठेवून त्याचं भविष्य हे नदीच्या प्रवाहावर सोडण्याचा विचार करत होता. स्वामी भक्त हो, राजा तेव्हा त्याच्या योजनेला अंतिम रूप देत होता आणि सदूक तयार झाला तेव्हा त्याने सोमेशच्या त्या मुलाला त्या मजबूत लाकडी सदकोतात काळजीपूर्वक ठेवले. त्याने खात्रीही केली की सदकोतात काही छिद्र असतील, जेणेकरून मुलाला श्वास घेता येईल. त्यानंतर राजा मनाशी ठरवून शांतपणे आणि थंड्या इराद्याने त्या सदकूला नदीच्या पाण्यात सोडून दिलं. जसा सदकू नदीच्या धारेसोबत वाहू लागला तसा राजाने एक दीर्घ श्वास घेतला आणि आपल्या महालाच्या दिशेने परत जाण्यासाठी घोड्यावर चढला. पण आता राजा अत्यंत आनंदी होता. तो आपल्या विचारात मग्न होता आणि मनाशी विचार करत होता, मी भाग्याची रेषा बदलून ठेवली आहे आणि तो मुलगा जो माझ्या भविष्याच्या दृष्टीत धोका बनवू शकत होता आता समाप्त होईल. नदीच्या गाभ्यात आणि त्याच्या उचलात तो सदकू नष्ट होईल आणि त्यासोबत त्या मुलाचं जीवनही नष्ट होईल. तेव्हा त्या मुलाचं अस्तित्व नक्की संपुष्टात येईल आणि तेव्हा माझ्या मुलीच्या सोबत त्याचं लग्न होणं शक्यच नाही. हे विचारून राजा आता शांत आणि समाधान अनुभवत होता. तो आपल्या नगरात त्याच्या कृतीवर गर्व अनुभवत परत गेला. दुसरीकडे सोमेशचा मासूम मुलगा तो नदीच्या धारेवर वाहत होता. तो कोणत्याही अनहोनीपासून वाचत पुढे जात होता. नदीच्या लहरी त्याला हळूहळू एका दुसऱ्या नगराच्या किनाऱ्यावर येऊन पोचला. हे नगर खूप समृद्ध होतं आणि तिथे एक श्रीमंत श्रेष्ठ सूर्योदयापूर्वीच आधी गंगा स्नान करण्यासाठी येत असे. त्या दिवशी जेव्हा सेठ या नदीच्या किनाऱ्यावर पोचला आणि त्याने नदीच्या पृष्ठभागावर वाहत असलेल्या एका सदकुदाकडे पाहिले. सदकू असा वाहत होता की जणू कोणीतरी तो नदीत सोडलेला असावा. सेठने उत्सुकतेने आणि आश्चर्यचकित सदकूने आपल्याकडे ओढला. त्याला असं वाटलं की काहीतरी असामान्य गोष्ट आहे आणि जेव्हा त्या सदकू उघडला तेव्हा त्याला त्याच्या डोळ्याची विस्मरणीय स्थिती झाली. सदकूच्या आत त्याने एक लहान बालक पाहिले जे आरामात झोपलेले होते. मुलगा शांत होता, जणू त्याला विचित्र स्थितीचा काहीही अंदाज नाहीये. सेठ अत्यंत आनंदित झाला आणि त्याने लगेच त्या मुलाला आपल्या छातीवर घेतले. त्याच्या निरागसते आणि सुंदरतेचे रक्षण करू लागला. त्याच्या मनात विचार आला, मी रोज गंगा नदीत स्नान करण्यासाठी येतो. कदाचित ही मी गंगेची कृपा आहे की त्यांनी मला हा अनमोल भेट दिलाय. मा गंगा इतकी दयाळू आणि कृपाळू आहे की त्यांनी मला हा मुलगा माझ्या ओझीत टाकलाय, म्हणून हे निश्चितपणे माझ्या पुण्यकर्माचा परिणाम आहे. सेठने लगेच ठरवलं की तो या बालकाला आपल्या कुटुंबात सामील करेल. त्याने ठरवलं की हा मुलगा आता त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग होईल. तो त्याला घरात घेऊन जाईल आणि आता त्याला आपल्या मुलाप्रमाणे वाढवेल. त्याच्यावर प्रेम आणि काळजीने त्याचे पालन पोषण करील. सेठचे हृदय श्रद्धा आणि समाधाने भरून गेले आणि त्याने या गंगेचे अनेक वेळा आभार मानले, ज्याने त्याच्या जीवनात या मुलाला रूपात नवीन दिशा दिली. स्वामी भक्त हो, सेठ जेव्हा त्या मुलाला घेऊन आपल्या घरी पोचला तेव्हा त्याच्या पत्नीने जिज्ञासू स्वरात विचारला, हा मुलगा कोणाचा आहे आणि हा तुमच्याकडे कसा आला? सेठने आपल्या पत्नीला सर्व घटनेची माहिती
दिली आणि सांगितले, भाग्यवान मा गंगेने आपली वर्षापूर्वीची प्रार्थना ऐकली आहे आणि ते आम्हाला हा अनमोल भेट देऊन गेले आहेत. आपण बराच काळ संतांसाठी आस लागून बसलो होतो आणि आज मा गंगेच्या कृपेमुळे हा मुलगा आपल्याजवळ आलाय. हे ऐकून सेठानीच्या डोळ्यात श्रद्धा आणि आनंद भरून आला. तिने हे मा गंगेचा आभार मानले आणि त्या मुलाला मोठ्या प्रेमाने आणि कोमलतेने आपल्या मांडीवर घेतले. त्यानंतर सेठ आणि सेठनी त्या मुलाला पूर्ण हृदयाने प्रेम देणे सुरू केले. त्यांनी त्याला आपल्या मुलाप्रमाणे वाढवायला सुरुवात केली. त्याला सर्व आवश्यक सुविधा आणि शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. सेठ हे सुनिश्चित केले की त्या मुलाला सर्वोत्तम शिक्षण मिळावं, जेणेकरून तो मोठा होऊन आपल्या पायावर उभा राहू शकेल आणि एक सक्षम व जबाबदार व्यक्ती बनू शकेल. सेठ आणि सेठानीने त्याचे नाव अभिनव ठेवले आणि हे त्यांच्या नव्या जीवनाच्या सुरुवातीचे प्रतीक बनले. याप्रमाणे सोमेशच्या शेतकऱ्याच्या मुलाने आता सेठ आणि सेठिनीच्या घरी दिवा होऊन चमकला. वेळ गेला आणि पाहता पाहता 18 वर्ष लोटली. अभिनव आता एक हुशार आणि तेजस्वी तरुण बनला होता. त्याच्या बुद्धिमत्ता आणि धैर्यामुळे तो नगरात एका आदर्श युवक नक्कीच बनला होता. एक दिवस अभिनव आपल्या मित्रांसोबत रस्त्यावरून जात होता. त्यावेळी नगराच्या राजाचा काफिला त्या रस्त्यावरून जात होता. हा तोच राजा होता. त्याने 18 वर्षापूर्वी त्या मासूम मुलाला नदीच्या हवाली करून त्याच्या जीवनाचा धोका दूर केला होता. संयोगाने त्याच वेळी एक लहान मुलगा कुठून तरी धावत आला आणि थेट राजाच्या कपिलाच्या समोर उभा राहिला. तो मुलगा कदाचित अज्ञान होता की राजा कपिला जलद गतीने जात होता आणि कपिलातील कोणालाही त्या मुलाकडे लक्ष दिले नाही. त्यावेळी अभिनवची नजर त्या मासूम मुलावर पडली. त्याने पाहिले की कपिलाला झपाट्याने पुढे जात आहे आणि त्या मुलाच्या जीवनाला धोका आहे. वेळ वाया न घालवता अभिनव त्वरित कृतीत लागला. त्याने उत्साही आणि चपळतेने धावत त्या मुलाकडे धाव घेतली आणि जोरात आरडाओरड करत कपिलाचे लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, पण कुणालाही त्याच्या शब्दाकडे लक्ष गेले नाही. नंतर अभिनव कोणत्याही भयाशिवाय आणि संकोच न करता त्या मुलापर्यंत पोचला आणि त्याला आपल्या हातामध्ये उचलून घेतले. या प्रकारे त्याने आपल्या धैर्य आणि चपळतेचे केवळ त्या मासूम मुलाचे जीवन वाचवलं तर सर्वांना आश्चर्यचकित केलं. कपिलाचे लोक हे पाहून थक्क झाले की हा युवक आपल्या जीवाची पर्वा न करता त्या मुलाला कसा वाचवत आहे. स्वामी भक्त हो, जसंच राजेची नजर अभिनवच्या हातावर पडली त्याला दिसलं की त्याच्या हातावर तोच निळा निशाण आहे, तो जो त्याने अनेक वर्षापूर्वी पाहिला होता. हा निशाण त्याला खूप चांगला आठवला, कारण तो निशाण असलेला मुलगा त्याने एक वेळ नदीत सोडला होता आणि त्याला असा एक विश्वास होता की तो मुलगा आता जिवंत नाही राहिला. हे विचार करून राजा आश्चर्य आणि घबराटीने भरला. हे कसं होऊ शकतो की जो मुलगा त्याने त्याच्या समोर मृत्यूच्या हवाले केला तो आता पूर्णपणे स्वस्थ आणि जिवंत उभा आहे. राजाने त्वरित कपिला थांबवण्याचे आदेश दिले. त्यांच्या डोळ्यात शंका आणि गुढतेचा एक हलका भाव होता. त्याने आपल्यासोबत असलेल्या सैनिकांना बोलवले आणि सांगितले, हा मुलगा जो काही वेळापूर्वी कपिलाच्या जवळून गेला त्याला त्वरित पकडा आणि आमच्या जवळ आणा. मला त्याची बहादुरी सन्मानित करायची आहे. सैनिकाचे आदेशाचे पालन केले आणि काही वेळातच त्यांनी अभिनवला राजाच्या समोर उभं केले. अभिनव हळूहळू राजाकडे आला आणि आपल्या शरीराला पूर्ण आदर आणि श्रद्धेसोबतच झुकून राजाला प्रणाम केला. राजाने त्याला पाहिले आणि मग विचारले, बेटा तू कोण आहेस आणि तू कुठून आला आहेस? अभिनवने आपले डोके झुकून उत्तर दिले, राजाने, मी त्या गावात राहतो जे तुमच्या राज्याच्या शेजारी आहे आणि मला समजत नाही की तुम्ही मला का बोलवलत. राजा पुढे म्हणाला, बेटा मी त्या शेजारी राज्याचा राजा आहे आणि तो जो धैर्य दाखवलास त्यासाठी मी तुला बक्षीस देऊ इच्छितो, पण बक्षीस देण्याआधी मला काही प्रश्नांचं उत्तर मिळायला हवं. अभिनव राजा चांगल्या प्रकारे ऐकून थोडे नक्की शांत होऊन उत्तर दे. काय विचारायचं आहे राजानं? राजा पुढे म्हणाला, तुमचं गाव कुठे आहे आणि तुमचे पालक कोण आहेत? तुमच्या हातावर हा निळा निशाण कसा आला? अभिनव आपले डोकं झुकवून आणि खूप नम्रपणे उत्तर दिले, राजानं, मी शेजारी एका
लहान गावात राहतो आणि माझे वडील खूप श्रीमंत व्यापारी आहेत. ते या परिसरातील सर्वात मोठे सेठ आहेत. जिथपर्यंत या निशाणाचा संबंध आहे तो निशाण माझ्या हातावर लहानपणापासूनच आहे आणि मी तो एक नैसर्गिक भाग समजतो. परंतु राजाने आपले हे सर्व का विचारत आहात, त्याचे काय कारण आहे? अभिनवच्या उत्तराने राजाच्या मनात आणखी एक शंका आणि आश्चर्य निर्माण केलं, कारण त्याला आता पूर्णपणे खात्री होऊन गेली की हा तोच मुलगा आहे ज्याला त्याने आधीच नष्ट करण्याचा विचार केला होता. राजाने हळूच सांगितले, नाही बेटा, ही काही विशेष गोष्ट नाही, बस असंच विचार करत होतो. त्यानंतर राजा आपल्या बोलण्याच्या थोडा बदल करण्यात म्हणाला, बेटा, मला तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. मी तुमच्या पालकांना भेटू इच्छितो. तुम्ही मला तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता का आणि त्यांना भेटू शकता का? अभिनव राजाची गोष्ट ऐकली आणि त्यांच्या डोळ्यात आदर आणि आनंदाची चमक दिसली. त्याने उत्तर दिले, राजांना नक्कीच, मी माझ्यासाठी खूप मानाची गोष्ट आहे आणि आपल्यासारख्या महान राजाला आमच्या घरात आमंत्रित करू. मग आपण या, मी तुम्हाला लवकरच माझ्या पालकांना भेट देतो. अशा प्रकारे राजाने ठरवले की तो अभिनवच्या सोबत मुन्ना सेठच्या घरी जाईल, जेणेकरून तो जाणू शकेल की हा तोच मुलगा आहे ज्याला त्याने अनेक वर्षापूर्वी नदीमध्ये सोडून जेणेकरून तो जाणू शकेल की हा तोच मुलगा आहे ज्याला त्याने अनेक वर्षापासून नदीमध्ये सोडून दिलं होतं. दोघेही त्या रस्त्यावर निघाले आणि लवकरच सेठच्या घरात पोचले. जेव्हा सेठने राजा आपल्या घराजवळ येताना पाहिले, त्याच्या मनात जिज्ञासा उठली. त्याने विचारले, अखेर काय कारण असू शकतो की शेजारील राजा आमच्या घरात येत आहे? हे काही सामान्य नाही. राजा जेव्हा सेठच्या घराजवळ पोचला तेव्हा सेठने मोठ्या आदराने राजाकडे पाहून विचारले, महाराज, आपण कुठल्या नगराचे राजा आहात आणि आपल्याला आमच्या घरात काय येण्याची आवश्यकता आहे? राजाने सौम्य आवाजात उत्तर दिले, सेठजी, मी तुमच्या शेजारील राजाचा राजा आहे आणि आज मी तुम्हाला तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा देण्यासाठी इथे आलो आहे. सेठने थोडा चकित होऊन विचारले, कसल्या शुभेच्छा महाराज? राजा गर्वाने म्हणाला, सेठजी, तुमच्या मुलाने आज एक मोठी बहादुरी दाखवली आहे. आज त्याने आपल्या धैर्याने एका निरागस मुलाचा जीव वाचवलाय. राजाकडून आपल्या मुलाचा बहादुरीचे कौतुक ऐकून सेठची छाती गर्वाने फुलली आणि त्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू चमकले. त्याला खूप आनंद झाला की त्याचा मुलगा इतका धैर्यशील आणि आता राजा देखील त्याच्या बहादुरीला मान देतोय. स्वामी भक्त हो, सेठ गर्वाने म्हणाला, होय महाराज, माझा मुलगा लहानपणापासून खूप धैर्यशील आणि साहसी आहे. जेव्हापासून तो आमच्या घरात आला आहे, आमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी आली आहे. तो नेहमीच आम्हाला गर्व देतो. राजाने ऐकून थोडा चकित झाला आणि विचारले, तुम्ही म्हणाले हा तुमचा खरा मुलगा नाही, यातच काय अर्थ आहे? सेठ थोडा वेळ गप्प राहिला, नंतर हळूच म्हणाला, महाराज, आता आपल्याला काय लपवायचे? हा माझा असली मुलगा नाहीये. याला मी एक दिवस नदीच्या किनाऱ्यावर एका सतकुतात तो सापडला होता. राजाच्या डोळ्यात आश्चर्याची लहर उमटली आणि त्याने लगेच समजून घेतलं की हा तोच मुलगा आहे ज्याला त्याने काही वर्षापूर्वी नदीत सोडलं. आणि हे लक्षात घेतल्यावर राजा थोड्या काळासाठी घाबरत आणि चिंता यामध्ये अडकला. काही वेळ शांत राहिल्यावर राजा गहीर या विचारामध्ये बुडल्यानंतर म्हणाला, सेठजी, तुमच्या मुलाची बहादुरी मला खूप प्रभावित केली आहे. त्याच्या धैर्यामुळे मला हे जाणवले की मला माझ्या मुलीची रक्षा करण्यासाठी कशा धाडसी मुलाचं आवश्यकता आहे. जर तुमची परवानगी द्याल तर मी तुमच्या मुलाला माझ्या राज्यात नोकरीसाठी घेऊ इच्छितो. सेठच्या डोळ्यात आनंद आणि गर्व झाला आणि त्याने लगेच उत्तर दिले, राजाने, हे तर माझ्यासाठी गर्वाची गोष्ट असेल की माझा मुलगा तुमच्यासारखी महान राजाजवळ काम करेल आणि मी पूर्णपणे त्यासाठी तयार आहे. सेठच्या संमतीनंतर राजा एक पत्र लिहिण्याचा निर्णय घेतो. त्याने काही वेळ पत्र तयार केले. नंतर ते पत्र एका लिफाफ्यात ठेवले आणि त्यावर त्याची मोहर वसई केली. राजा पत्र तयार केल्यानंतर अभिनवला म्हणाला, मी आता एका महत्त्वाच्या कामासाठी दुसऱ्या राज्यात जात आहे. तू हे पत्र घेऊन माझ्या राज्यात जा
आणि ते महाराणीला दे. चिठ्ठी वाचल्यानंतर महाराणी तुला नोकरीवर घेईल. अभिनव राजेचे शब्द ऐकले आणि श्रद्धेने डोकं झुकवले. तो तयार होता आणि तो जाणता होता की ही संधी त्याच्या जीवनासाठी किती महत्वाची आहे. स्वामी भक्त हो, जेव्हा राजाने अभिनवला पत्र दिले त्यानंतर तो आपल्या कपीला घेऊन पुढे गेला आणि मार्गावर व्यस्त झाला. दुसरीकडे अभिनव राजाच्या नगरीकडे जात होता. जाताना तो एक घनदाट जंगलात पोचला. जंगल इतकं घनदाट होतं की त्याला रस्ता गमावण्यात वेळ लागला नाही. आपल्या गोंधळलेल्या मनामुळे त्याने अज्ञातामुळे दुसऱ्या दिशेने वळले आणि हा मार्ग डाकूच्या अड्ड्याकडे नेत होता. अभिनवच्या डोळ्यांनी एक झोपडी दिसली आणि पाहिली आणि तिचं रूप पाहून त्याच्या मनात विचार आला की का नाही आज रात्री इथेच आराम करू. या जंगलात रात्र घालवण्यापेक्षा ही झोपडी चांगली ठरेल असा विचार करून तो हळूहळू झोपडीकडे चालू लागला. जेव्हा ती झोपडीच्या आत पोचला तेव्हा तिथलं दृश्य पाहून तो थक्क झाला. झोपडी बाहेरून अतिशय तुटलेली आणि साधी दिसत होती, पण आतलं दृश्य अगदी वेगळं होतं. झोपडीमध्ये जिने बनलेली होती आणि त्या जिन्यावरून चढल्यावर एका आलिशान महालात पोचता येत होतं. अभिनव हे दृश्य पाहून विचार केला, हे काय रहस्य असू शकते. जिन्याद्वारे तो महालापर्यंत पोचला आणि तिथे त्याला एक वृद्ध स्त्री दिसली जी रखवाली करत होती. जेव्हा वृद्ध स्त्रीने अभिनवला पाहिले तेव्हा ती आश्चर्यचकित झाली आणि बोलली, बेटा तू कोण आहेस आणि कुठून आलाय? इथे बिना परवानगीचा कसा आलाय? अभिनवने आपली यात्रा आणि मार्गाच्या गोंधळाची पूर्ण कथा वृद्ध स्त्रीला सांगितली. त्याने सांगितले की तो राजाच्या महालाकडे जात होता, पण मार्ग चुकला आणि आता इथे पोचला. त्याने विनंती केली, कृपया मला इथे एक रात्र थांबण्याची परवानगी द्या. मी वचन देतो की सकाळी होताच मी तिथून निघून जाईन. वृद्ध स्त्रीने त्याची गोष्ट शांतपणे ऐकली आणि मग म्हणाली, बेटा तुमचा इथे थांबण्याला मला काहीही विरोध नाहीये, पण तुम्हाला माहीत नाही की तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात ते डाकूचा अड्डा आहे आणि जर त्यांनी जाणलं की इथे अनोळखी माणूस आला आहे तर ते तुम्हाला जिवंत सोडणार नाहीत. इथे थांबणं खूपच धोक्याचं होऊ शकतं. स्वामी भक्त अभिनवने वृद्ध स्त्रीला उत्तर दिले, माझ्या मते रात्री उशिरा झालाय आणि आता जंगलात पुढे जाणं खूपच धोकादायक वाटतं. इतक्या रात्री मी कुठे जाईन? तसेच मी पूर्णपणे मार्ग चुकलोय. जर मी बाहेर जायला प्रयत्न केला तर जंगलातील प्राणी मला शिकार बनवू शकतात. अशा परिस्थितीत तुमच्या हातात माझं भविष्य आहे. अभिनवच्या विनंती आणि चिंता ऐकून वृद्ध स्त्रीचे हृदय हरलं आणि तिला त्या मुलावर दया आली. तिने अभिनवला तिथे रात्री थांबण्यासाठी परवानगी दिली. काही वेळानंतर डाकू त्यांच्या अड्ड्यात परतले. जसं की त्या डाकूंनी झोपडीच्या कोपऱ्यात झोपलेला अभिनव पाहिला त्याच्यावर त्यांची नजर गेली आणि तो वृद्ध स्त्रीकडे प्रश्न विचारू लागले. एक डाकू विचारतो, अम्माजी हा मुलगा कोण आहे आणि हा आमच्या अड्ड्यावर काय करत आहे? वृद्ध स्त्रीने शांतपणे उत्तर दिले, बेटा एक अत्यंत नेकदिलाचा मुलगा आहे. तो राजाकडून एक संदेश घेऊन राजमहालात जात आहे. तो बेरोजगार आहे, कामाच्या शोधात गोंधळलेला होता आणि गडबडीत तिथे आला आहे. पण डाकूंची शंका अजूनही पूर्णपणे मिटली नव्हती. दुसऱ्या डाकूने सांगितले, तुम्ही किती भोळी आहात. तुम्ही तो कोण आहे हे न ओळखता त्याला इथे येऊ दिलं. जर कोणी आमची राजाला माहिती दिली तर आम्हाला मोठं संकट येईल. नंतर दुसऱ्या डाकूने सांगितले, थांबा मी याची तपासणी करतो, बघतोय हा राजाचा गुप्तचोर नाही. असं म्हणत तो सोडलेल्या अभिनवच्या जवळ जाऊन त्याची तपासणी करू लागला. जसं त्याने अभिनवची तपासणी केली त्याच्या खिशातून राजाकडे दिलेली पत्रिका बाहेर पडली, ज्यावर राजाचा शिक्का आणि हस्ताक्षर होतं. डाकूने पत्रिका सावधपणे उघडली आणि वाचायला सुरुवात केली. स्वामी भक्त हो, पत्रिका वाचून डाकू हैराण होऊ म्हणाला, अरे हे काय आहे? आपल्या राजाचा राजा खूप घाणेरडा आहे, नीच आहे. वृद्ध स्त्रीने अचानक चकित होऊन विचारलं, बेटा पत्रिकेत असं काय लिहिलं आहे जे तुमच्या राजाला नीच ठरते? डाकूने उत्तर दिलं, आजी या पत्रिकेत लिहिलं आहे की जेव्हा हा मुलगा तुमच्याकडे पोहोचेल आणि ही पत्रिका तुम्हाला देईल तर तुम्ही त्याचा वध करून मारून टाका आणि हे काम माझ्या येण्याआधी पूर्ण झालं पाहिजे. बाकीचे प्रश्न मी तुम्हाला
नंतर सांगतो असं त्यात लिहिलं होतं. वृद्ध स्त्रीच्या चेहऱ्यावर राग दिसला आणि ती म्हणाली, हा राजा खरंच खूप दृष्ट आहे, जो एका निरागस मुलाला मारायचा आदेश देत आहे. तो फक्त संदेश आणणाऱ्यालाच नाही, पण मला देखील धोका देत आहे. वृद्ध स्त्रीच्या मनात एक विचार आला की तिला या मुलाला कुठल्याही किमतीवर वाचवायचे आहे. ती डाकूंना म्हणाली, तुम्ही पत्रिका बदलून द्या. मी जाणते की आपल्या राज्यात एक राजकुमारी आहे जिचं नाव शिवानी आहे. तुम्ही पत्रिकेतील लिखाण बदलून त्यात 2 शब्द शिवानीच्या विवाहाच्या संदर्भात बदलून द्या आणि या प्रकारे राणी समजेल की तिला आपली मुलगी शिवानी यांचा विवाह या मुलाशी करावा लागेल. डाकूने वृद्ध स्त्रीच्या गोष्टीला मान्यता दिली आणि त्याने पत्रिकेत बदल केला. 20चा शब्द शिवानीच्या विवाहासाठी बदल केला आणि पत्रिका पुन्हा लिफाफ्यात ठेवून सोडलेल्या अभिनवच्या खिशात घालून ठेवली. हे डाकूने सर्व खूप काळजीपूर्वक केले, जेणेकरून कुणीही त्याचा हा खोटा खेळ ओळखू नये. त्यानंतर डाकूने जेवण केले आणि त्यांच्या अड्ड्यावर परत जाऊन चोरीसाठी बाहेर गेला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि वृद्ध स्त्रीने अभिनवला उठवून, आता सकाळ झाली आहे. जा ठिकाणी तुला जायचे असेल तिथे जा. भगवान तुझे रक्षण करो. स्वामी भक्तो अभिनव उठवून मोठ्या श्रद्धेने वृद्ध मातेला प्रणाम केला आणि तिला मनापासून धन्यवाद दिला. मग महाराजांच्या महालाचा रस्ता विचारला, जेणेकरून त्याला योग्य दिशेने जाण्यात कोणतीही अडचण येऊ नये. वृद्ध मातेने अभिनवला मार्गदर्शन केले आणि त्याला शुभेच्छा देऊन त्याच्या प्रवासाला निरोप दिला. अभिनवने तिचे बोलणे ऐकून घेतले आणि मग आपल्या गंतव्यस्थानी जाण्यास सुरुवात केली. काही काळानंतर अभिनव राजा महलात पोचला आणि महाराणीसमोर उभा राहिला. त्याने आपल्या हातात राजाकडून आलेली पत्रिका ठेवली आणि सांगितले, महाराजांना आपल्या नावाने हा संदेश पाठवला आहे. कृपया ते वाचा आणि मला सांगू शकाल की मला पुढे काय करावं लागेल. महाराणीने पत्रिका उघडली आणि वाचन सुरू केले. त्यात लिहिले होते, हा मुलगा जो ही पत्रिका घेऊन आलाय, तुम्ही लगेचच त्याचा विवाह राजकुमारी शिवानीसोबत करा आणि काय माझ्या येण्यापूर्वीच होणं आवश्यक आहे. बाकीचे प्रश्न मी परत येऊन समजवतो. पत्रिका वाचून महाराणीच्या मनात अनेक प्रश्न आले. ती विचार करू लागली, महाराज या मुलासाठी अशी कोणती विशेषता पाहिली की त्याला आपल्या राजकुमारीशी विवाह करायला आदेश दिला. शेवटी राजकुमारी शिवानीचा विवाह एका अनोळखी मुलाशी कसा होऊ शकतो. पण जेव्हा तिने पत्रिकेवर राजाचे हस्ताक्षर आणि शिक्का पाहिला आणि हे देखील वाचलं की राजा नगर परत आल्यानंतर तिच्या प्रश्नांची उत्तर देईल, तेव्हा महाराणीची परिस्थिती समजून घेण्याची वेळ मिळाला. महाराणी लगेच पंडिताला बोलवले आणि त्याला पत्रिकेबद्दल सांगितले. पंडिताच्या सल्ल्यानुसार महाराणीने राजाच्या आदेशाचं पालन करत अभिनव आणि राजकुमारी शिवानीचा विवाह घडवून आणला. अशा प्रकारे अभिनव राजकुमारी शिवानीशी विवाह केला आणि आनंदाने राजमहालात राहू लागला. त्याने महालात शांती आणि सुखाने आपलं जीवन व्यतीत केलं. जणू काही एक स्वप्न सत्य झालं असं वाटत होतं. स्वामी भक्त हो, काही दिवसांनी राजा त्यांच्या सर्व कामं पूर्ण करून आपल्या राज्यात परत आला. तो खूप आनंदित होता आणि त्याला असं वाटलं होतं की जसं त्याने ठरवलं होतं, तो मुलगा महालात पोचताच राणी त्याला विष देऊन मारून टाकेल. राजा विश्वास ठेवत होता की त्याने घेतलेला निर्णय योग्य होता आणि आता त्याने आपल्या नशिबाच्या लिहिलेल्या गोष्टीला नष्ट केलं. पण जसंच राजा महालात पोचला आणि त्याने पाहिलं की अभिनव त्याच्या राजगादीवर बसलेला होता, त्याचे हृदय वाऱ्यासारखे उडाले. राजा त्याला पाहून चकित झाला. त्याला काही समजलं नाही की हे कसं होऊ शकतं, कारण त्याने त्या मुलाला राणीकडे पाठवलं होतं जेणेकरून ती त्याला विष देऊन मारून टाकेल. पण इथे तर सर्व परिस्थिती उलटली होती. राजाला हे जाणून घेण्यासाठी आणखी आश्चर्यचकित वाटलं की ज्याला त्याने स्वतःच्या हाताने मरण देण्याचा आदेश दिला, तोच मुलगा आता त्याच्या मुलगी राजकुमारीच्या शिवानीशी विवाह करतोय आणि तोच मुलगा आहे ज्याचं नाव साधू महाराजांनी आधीच भविष्यवाणी केली होती. हे पाहून राजाचा राग इतका वाढला की तो संतापाने तडफडत होता. आता त्याला आपल्या पत्नी महाराणीवर खूप राग आला, कारण राणीने त्याच्या आदेशाचे पालन केलेले नव्हते. राजाने राणीला रागाने विचारले, जेव्हा मी तुम्हाला सांगितले होते की त्या मुलाला विष देऊन मारून टाका, तर तुम्ही त्याचं लग्न आपल्या मुलीशी
कसं केलं? राजाची बातमी ऐकून राणी थोडी घाबरली आणि शांत आवाजाने उत्तर दिले, महाराज, मी जे काही केलं ते तुम्ही सांगितलेल्या आदेशानुसार केले. यात माझी काही चूक नाही. राणीचं उत्तर ऐकून राजा आणखी भडकला आणि त्याने तिला त्वरित पत्रिका आणण्याचा आदेश दिला. राणी घाबरून पत्रिका घेऊन आली आणि राजाने त्याला उघडून वाचवलं. पत्रिकेत जे लिहिलं होतं ते वाचन राजाच्या डोळ्यात आश्चर्य चमकले. त्यात त्याला अपेक्षित असं काहीच लिहिलं नव्हतं. त्यात काही वेगळंच होतं आणि आता राजा पूर्णपणे परिस्थिती समजला. स्वामी भक्त हो, राजा आता पूर्णपणे रागाने भरलेला होता आणि त्याने आपल्या सैनिकाने जोरात आवाज देऊन सांगितले, जाऊन त्या मुलाला पकडून लगेच माझ्यासमोर आणा. सैनिकांनी राजाच्या आज्ञेचे तात्काळ पालन केलं आणि काहीच वेळानंतर त्यांना अभिनवला पकडून राजासमोर आणलं. राजाचा चेहरा रागाने लाल झाला होता आणि तो ओरडून म्हणाला, तुम्ही इतकी हिम्मत कशी काय केली? तुम्ही माझ्या मुलीशी विवाह कसा काय केला? तुम्ही मला फसवलंय आणि फसवण्याची शिक्षा या राज्यात फक्त मृत्यू आहे. राजा रागाने म्हणाला, आता तुम्ही मरण्यासाठी तयार व्हा. मी तुम्हाला माझा जावई कधीच मानणार नाही. तुम्ही एक गरीब शेतकऱ्याचं मूल आहात आणि तसंच गरीब राहणार आहात. आता मी पाहतोय तुम्ही या राजाचं राजा होण्याचं स्वप्न कसं पूर्ण करता. राजेची कडक वचन ऐकून अभिनव शांतपणे उत्तर देत म्हणाला, महाराज, तुम्ही काय सांगत आहात? तुम्ही म्हणत आहात की मी तुम्हाला फसवले आणि वारंवार त्या शेतकऱ्याच्या मुलाची गोष्ट करत आहात. पण तुम्हाला माहीत आहे की मी कोणत्याही शेतकऱ्याचा मुलगा नाही, तर एका सेठचा मुलगा आहे. अभिनवचे उत्तर ऐकून राजा आणखी रागाने भरला आणि तो म्हणाला, तुम्ही मला तुमच्या बोलण्यात अडचणीत पाडून मला मूर्ख बनवू इच्छिता, पण आता मी तुमच्या बोलण्यात येणार नाही. आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. असे म्हणत राजा त्याची तलवार मॅनमधून बाहेर काढतो आणि ती तयार करतो. राजाच्या हातात तयार तलवार पाहून राजकुमारी शिवानी तात्काळ पुढे आली आणि वडिलांसमोर उभी राहून ठामपणे म्हणाली, बाबा, ज्यावर तुम्ही तलवार चालवणार आहात तो आता माझा पती आहे आणि त्याला मारण्यापूर्वी तुम्हाला मला मारावे लागेल. त्याचवेळी राजमहालात आक्रोश माजला होता आणि सैनिक धावत धावत राजाकडे गेले आणि त्याने सांगितले, महाराज, एक महात्माने आपल्या दरवाजाजवळ आले आहेत आणि ते ताबडतोब आपल्याला भेटू इच्छित आहेत. राजा काही वेळ विचार करत असताना त्याने आदेश दिला, ठीक आहे, त्यांना आत आणा. सैनिकांनी ताबडतोब आदेशाचे पालन करत महात्माजींना राजाकडे आणलं. राजाने महात्माजींना प्रणाम केला आणि विनम्रतेने विचारले, महात्माजी, जे तुम्ही आमच्या राज्यात कोणत्या उद्देशाने आले आहात? महात्माजीने शांत आवाजात उत्तर दिले, राजानं, मला वाटतं तुम्ही मला ओळखलं नाही. राजा आश्चर्यचकित होऊन म्हणाला, आपण कोण आहात आणि माझ्याशी भेटण्याचा काय कारण आहे? महात्माजींनी अत्यंत शांतपणे आणि निम्रतेने उत्तर दिले, राजानं, मी तोच महात्मा आहे ज्याने 18 वर्षापूर्वी एक महत्त्वपूर्ण प्रसंगावर आपल्याला भेट दिली होती. त्याच वेळी मी आपल्या पुत्रीचा विवाहाबद्दल एक भविष्यवाणी केली होती, ज्यात मी सांगितलं होतं की जेव्हा आपली मुलगी तरुण होईल तेव्हा तिचा विवाह एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाशी होईल. तेव्हा तुम्ही म्हटले होते की तुम्ही राजा आहात आणि तुम्ही कोणाचीही गोष्ट बदलू शकत नाही. पण आता बघा, राजानं जे नियतीत लिहिले होते तेच होणार आहे आणि आता तुम्ही तरुणाच्या जीवाबद्दलची चिंता करत आहात. ते सर्व व्यर्थ आहे. महात्माजीच्या शब्दांनी राजा चांगल्याच प्रभावाखाली आला आणि त्याला समजलं की त्याच्या सर्व प्रयत्नाचे काहीच उपयोग होणार नाही. राजाने क्रोधाने आपली तलवार म्यानमध्ये घालून दोन्ही हात जोडले आणि महात्माजींच्या समोर उभा राहिला. त्याने म्हटले, गुरुदेव, आपण जे सांगत आहात ते अगदी खरं आहे. आपण खरं आहात. योग्य होता, कारण कोणीही दुसऱ्याच्या भाग्याशी खेळ करू शकत नाही. जे काही कोणासाठी लिहिलेले आहे ते त्याला मिळणारच आहे. आता मला हे समजलं आहे की मी भाग्याच्या समोर पराभूत झालो आहे. महात्माजीने शांतपणे राजाला उत्तर दिले, राजाने भाग्यापासून कोणीही जिंकू शकत नाही. त्यामुळे आता तुम्ही निरर्थक चिंता सोडून द्या आणि युवकाला तुमचा जावई म्हणून स्वीकारा, कारण हेच सर्वांसाठी सर्वोत्तम असेल आणि नंतर तुम्ही तुमचा राजपाट
सोडून माझ्या शिष्य होऊन जा, कारण खरे सुख फक्त ईश्वराच्या भक्तीत आहे. राजा महात्मेजींच्या शब्दांना स्वीकारला. आपले सर्व राजपाट अभिनवला दिले आणि महात्माजी सोबत